रोज 12-13 आत्महत्या आमच्या मुख्यमंत्र्याला दिसत नाही आणि ते असं वक्तव्य करतं का दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी करू. म्हणजे केवढं विदारक परिस्थिती आहे लक्षात घ्या. समिती नेमली, त्याची एक बैठक नाही, आता 1.5 महिना झाला. एकही बैठक त्या समितीनं घेतली नाही. म्हणजे इळा पिळा जाऊ दे, बडीचं राज्य येऊ दे. आता इथं बडीच खतम करून टाकलाय, म्हणजे राज्य याचा विषय संपून टाकला. खबुत्तरखाना बंद केल्यावर लगेच त्याच्यावर निर्णय बदलावा लागला. खबुत्तरासाठी त्यांना दाणे भेटले असते कुकडी, ते काही मेले नसते, पण त्याच्यासोबत असणारी प्रामाणिकता आणि त्यांच्या भावना किती लगेच परिणामकारक होत्या. आणि 6.5 लाख शेतकरी मरण पावला. त्या 6.5 लाखातल्या 2 लाख हे त्या परिवारातलाही सदस्य आंदोलनात हजर होत नाही. हा मोठा गंभीर गोष्ट आहे. नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. काही माणसं अशी असतात की नेतेगिरी करण्यातच दंग असतात, पण काही माणसं अशी असतात जी सामान्य माणसाशी नाळ नेहमी जोडून असतात. आणि त्यापैकीच एक असणारे ओम प्रकाश कडू म्हणजेच बच्चू कडू आज आपल्या भेटीला आहेत. सर नमस्कार आणि तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. सर पहिल्यांदा सुरुवात करते एका किस्स्याने. तुमच्या बाबतीतला एक किस्सा खूप व्हायरल झाला होता आणि तुम्ही तेव्हा आमदार होता आणि एका दिव्यांग बंधूनं तुम्हाला मेसेज केला होता की 200 रुपयाचा रिचार्ज मला करायचा आहे. सर तो किस्सा काय आहे? मला वाटते ते काही मराठवाड्यातला होता आणि तो सारखा मला मेसेज करायचा का माझ्याकडे आता रिचार्ज संपलेला आहे आणि मला 200 रुपये तरी पाठवा. म्हटलं तुला कशाला मोबाईलची गरज आहे? तर तो म्हणत होता का या मोबाईल नसला तर, म्हणजे त्याची करमणूक तो काय पूर्ण दोनही पाय तुटले असल्यामुळे आणि पाठीतलं हे झाल्यामुळे त्याचं तेवढंच एक साधन मोबाईल शिवाय. आणि तो 24 तास त्या बेडवरच राहायचा ना. त्याच्यानं त्याला म्हणजे जगण्याला जसं आम्हाला पोटाला भाकरीची गरज आहे तशी माझ्या तणाव कमी ठेवण्यासाठी ह्या मोबाईलची पण तेवढीच गरज आहे. आणि मग आता तेव्हापासून आम्ही त्याला रिचार्ज टाकत राहतो. मग तो अजूनही सुरू आहे का? हा, तो कमी असलं का मग कुठं 5-6 महिन्यातून एकदा येतं. पण त्यातली खास गोष्ट ही आहे सर की तुम्ही प्रत्येक वेळेला त्याला साथ देता आणि त्याच्या सोबत अजूनही आहात. म्हणजे तो एक विश्वास, ते एक आपुलकीचं नातं तुमच्यात आणि तुमच्या अशा प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेलं आहे. सामान्य लोकांपर्यंत तुमची पोहोच आहे. आज कोणीही हाक मारला की तुम्ही धावत जाता. तुमची ओळखच तशी बनलेली आहे सर. आणखी आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नुकतीच 138 किलोमीटरची मोठी पदयात्रा काढली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात 7/12 कोरा करण्याची ही एक मोहीम होती. सर काय परिस्थिती आहे राज्यातल्या शेतकऱ्यांची? मी ज्या भागात फिरलो पायी ते यवतमाळ, वसंतराव नाईकांचा जिल्हा, सुधाकरराव नाईक तिथे म्हणजे 11 वर्ष जे मुख्यमंत्री राहिले राज्याचे, त्यांनी हरित क्रांतीचं खरं तर त्यांच्या नावामागे हरित क्रांतीचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं वसंतराव नाईकांना. आणि MRHS म्हणजे दुष्काळातून त्यांनी देशाला रोजगार हमी योजना दिली, त्यांच्या काळात सुरू झाली, पागे आणि ते असं. आणि तेव्हाच त्यांचं वाक्य असं होतं की बाबा जर हा दुष्काळ हे झाला नाही आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जर त्याला भाव भेटले नाही तर मलाच फाशी घ्यावं लागेल. म्हणजे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी मी फाशी घेणार शेतकऱ्यांसाठी असा म्हणणारा, हरित क्रांतीचं मंत्र देणारा यवतमाळ जिल्ह्यातच आता आत्महत्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि मी जेव्हा पायी ज्या भागातून जात होतो तेव्हा प्रत्येकाला 2 एकरवाले, 10 एकरवाले, 5 एकर शेतकऱ्याला विचारत होतं कारण त्यांचं परंतु पेरणीचा टाइम होता. मी ज्यावेळेस पदयात्रा काढली तर त्यावेळेस मी मुद्दामून तिथल्या शेतकऱ्यांना, तर ते पूर्ण कुटुंब त्या शेतात होतं. म्हणजे त्यांची पत्नी, त्यांची आई, वडील आणि नातवंड पण शेतीत काम करताना दिसत होते. तर एका शेतात 30 एकर शेत होतं आणि 8 जण त्यांचे घरचेच काम करत होते. मी त्यांना विचारलं का मागच्या वर्षी काही उरलं असेल, काही नफा आला असेल तुला? आणि बच्चू नफा नाही,
30,000 घाट्यात गेलोय. अरे वा. पण त्याच्यातही मी म्हटलं 30,000 घाट्यात तिथं पण ह्या 8 लोकांची मजुरी पकडली का, ते पकडली तर आम्ही 3 लाखांना घाट्यात गेलोय. अरे. म्हणजे एकही त्या 150 किलोमीटरच्या पदयात्रेमध्ये मला एक शेतकरी भेटला नाही का त्याला नफा आला म्हणून. पिकलं चांगलं, पण भाव न भेटल्यामुळं लुटल्या गेलं. म्हणजे कसं आहे, एका दाण्याचे 100 दाणे करणारी व्यवस्था अशा प्रकारची स्थिती आहे. परमेश्वराची देणी किंवा निसर्गाचं देणं इतकं चांगलं आहे का एक दाणा पिकला का त्याला लाखो दाणे येतात. बरोबर. आणि 100 पटीनं उत्पादन वाढतं. म्हणजे कारखान्यात 100 किलो लोखंड टाकलं तर 80 किलोच्या वस्तू तयार होते. शेतकऱ्याचं एक दाणा टाकला तर हजारो पटीनं येतं. पण कारखानदार मात्र उत्पादन कमी येऊन सुद्धा नफ्यात आहे आणि शेतकरी उत्पादन जास्त असून घाट्यात आहे. कारण लुटीची व्यवस्था कायम आहे, त्याला लुटणारी व्यवस्था आहे. कारण जेवढी काही त्याच्यावर जगणारे व्यापारी किंवा मोठे उद्योगपती आहे हे शेतकऱ्याच्या लुटीतूनच तयार होतात. म्हणजे कारखानदार का मोठा होतं, कारखानदार नफा कशा शोधतं, तर अशा कित्येक मोठ्यांचे जर आतापर्यंत बोल पाहिले तर एक तर कामगारांना कमी पगार देऊन नफा कमवायची व्यवस्था असते. कमी कामगारांना 8,000 आहे तर हा ठीक आहे 7,000 दे. नाही, एका कामगारामागे 1,000 वाचवतो, तो कारखानदाराचा नफ्याचा भाग होतो. किंवा अधिकचं काम करून नफा कमवण्याची व्यवस्था आहे. म्हणजे लुटीतूनच आहे, सरळ सरळ त्याची लूट करायची. तसंच शेतकऱ्याचं पण आहे, त्याला कमी भाव देऊनच हे सरकार चालतं, हे राज्य चालतं, देश चालतं. त्याला लुटायचं आणि लुटून त्याला मारायचं. रोज 10 ते 15 आत्महत्या आहे. या 6 महिन्यात 1200 आत्महत्येचा रेकॉर्ड आहे आणि देशामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. खरं तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असं म्हटलं जातं, पण आज अशी वाईट स्थिती आहे की शेतकऱ्याच्या ताटातच भाकर नाहीये. 2 महिला तुम्हाला तिथं भेटल्या होत्या आणि त्या काहीतरी पेरत होत्या आणि खास तुम्ही येणार म्हणून त्या बऱ्याच वेळ तिथं वाट बघत बसल्या होत्या. त्या सुद्धा असं म्हणाल्या की मरायचे पर्याय नाही म्हणून जगतोय. तर इतकी विदारक स्थिती आहे का तिथली? मरता येत नाही म्हणून जगत आहे. आणि असंच आहे, हे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातच आहे. थोडं कमी जास्त आहे. का आहे, आता शेतकऱ्यामध्ये वर्ग झाला. एक नोकरीवर असणारा शेतकरी, नोकरीवर आहे पण शेती आहे, व्यापारी आहे पण शेती आहे, असा एक वर्ग आहे. आणि राजकीय शेतकरी म्हणजे असा पण आहे. आणि जो निवड शेतकरी आहे तो या देशाच्या कुठल्याही स्तरावर काही निवडक काही सोडले तर काय होतंय, सरकार फार व्यवस्थित हुशारीनं काम करतंय. काही एनजीओ पकडतात. मधात आमिर खानची एनजीओ होती, नाना पाटेकरांची एनजीओनं काम केलं आणि ते काही भासवतात की बाबा आता आम्ही असं केलं, आम्ही गटशेती केली आणि आता एवढ्या शेतकऱ्यांना फायदा झाला. म्हणजे जसं बचत गट बांधले आणि त्यांच्यासाठी विक्रीची व्यवस्था केली म्हणून बचत गट आता श्रीमंत झाले. हा जो भास दाखवण्याचा प्रयत्न आहे ही मोठी चालाकी आहे सरकार. हे फक्त वरवरच आहे, वरवरच आहे, याच्यात काही तथ्यांश नाही आहे फार. आणि काय होतंय, माझं 2 गोष्टी टीव्हीवर आला का तो शेतकरी मस्त व्यवस्थित त्या संस्थेच्या बाजूने बोलतं आणि व्यवस्थित ते दाखवतंय पण अशी व्यवस्था आहे. एक अशी तफावत आहे का की वरच्या लेवलला असलेला शेतकरी वरतीच आहे आणि खालच्या लेवलला आणखी खाली जातो? खालीच आहे. तर काय अत्यंत, आता तुम्ही तर आता अशा अडचणीत आलेला आहे. तुम्ही सांगा, शेतकरी आतापर्यंत का झाल्या, म्हणजे पहिले स्वातंत्र्याच्या काळापासून परतंत्र्याच्या काळात आत्महत्या होत्या पण त्या नोंद नव्हत्या. पहिली आत्महत्या साहेबराव करपे पाटलाची झाली. एका घरात 6 जणांना आत्महत्या केली, पण ते नोंदी झाले म्हणजे त्यांनी ते लिहून ठेवलं म्हणून तिथून आत्महत्येचं खरं पितळ उघडं पडलं. तर हे पहिलेपासूनच आहे. आता शेतकरी, आता माझ्या घरची व्यवस्था काय होती का बा, एखाद्या वेळेस जर मला पेरणीची सोय नाही तर मी काय करायची, घरची गाय किंवा म्हैस किंवा बैल विकून ते पेरणीचं करायचं. कधी कधी घरचं सामान गिमान विकून लग्न करायचे. म्हणजे गायी वाचले तर त्यांचे गोरे विकून मग लग्नाची व्यवस्था. पण शेतीतून तर काही निघतच नाही. आणि मग आता ते बंद. कधी कधी मग आता बरेच जण जर पाहिलं तर 5 एकर आहे तर 2 एकर विकून टाक, पोरीचं लग्न कर, त्याचं शिक्षण. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सावकारी खूप जास्त प्रमाणात वाढल्याचं एक आहे आणि तिथं मग शेतकऱ्यांची पिळवणूक जास्त होते असं वाटतंय. त्याचं बँकिंगच्या बाहेरही गेलं आणि बँकिंग आहे तसंच करताय. बँकिंग म्हणजे मी जर आता पाहिलं तर
म्हणजे मुद्दलच्या दुप्पट नाही तिप्पट रक्कम वसूल करतात, तिप्पट चौपट. आणि फायनान्सवाल्यावर तर काही बंधनच नाही आहे. हा हा ते तर तुम्हाला असं गाडी मधातच येतं आणि त्याला उतरवतं तिथं आणि त्याला उचलून गाडी घेऊन जातं. काही कायदा नाही आहे. म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्याच्या नागपुरातच अशा रोज घटना घडत आहेत. त्यांना काही लेनदेन नाही आहे. तुम्ही मारा काही करा ते चालू राहील, काही कोणाचं लक्ष नाही आहे. म्हणजे फक्त आम्हाला व्होटिंगची व्यवस्था करून द्या आणि मग बाकी सगळं चालू राहील. सगळं इकडे आता एक अपंग भेटला, इथं झालाय ते दिव्यांग. तर 350 दिव्यांगांनी बोगस प्रमाणपत्र घेतलंय अरे बाप आणि नोकरीवर लागले, पदोन्नती घेतली. आम्ही मुख्यमंत्र्यांना 4 डाव सांगितलं, 4 मिटिंगामध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले, मुख्य सचिवाला सांगितलं, एकावरही कारवाई झाली नाही. मुख्यमंत्र्याच्या निर्देशानंतर कारवाई होत नाही म्हणजे किती बेजबाबदारपणाचं प्रशासन आहे लक्षात येत आहे. आता सांगायचं कोणाला असा प्रश्न पडला ना. बरोबर. मुख्यमंत्र्यांना 4 डाव सांगून किमान 10 डाव मॅसेज केलंय, काही परिणाम नाही. मग ते असे ढिम्म आहेत किंवा ते फक्त त्यांच्या फायद्याचा विचार करतात असं वाटतंय का? काय झालंय का आता सगळ्यांना मंत्री झालं तर मुख्यमंत्री व्हायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं असेल तर पंतप्रधान व्हायचं आहे. सगळ्यांची शर्यत काय आहे, सत्तेतली शर्यत आहे. काम करायची शर्यत संपलेली आहे. स्पर्धा जी होती ना पहिले ती कामाची स्पर्धा होती. म्हणजे एका इकडे एक काळ असा होता का वसंतराव नाईक शेतकऱ्यांसाठी फाशी घेणारं वक्तव्य करायचं आणि इथं फाशी घेऊन सुद्धा आमचे मुख्यमंत्री म्हणते दुष्काळ थोडा पडला कर्जमाफी करू. म्हणजे रोज 12-13 आत्महत्या आमच्या मुख्यमंत्र्याला दिसत नाही आणि ते असं वक्तव्य करतं का दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी करू. म्हणजे केवढं विदारक परिस्थिती आहे लक्षात घ्या. का आम्ही नेहमी सांगतो का दुष्काळापेक्षा कमी भावना जास्त शेतकरी मरतं, पैसाच हातात येत नाही. हा पैसाच हातात येत नाही. आणि देशातले पंतप्रधान स्वामीनाथनचं गुणगान गातं, स्वामीनाथनचे गुणगान गातं, त्यांच्याबद्दल खूप चांगलं बोलतं, पण त्याची कृती करण्याची त्यांची धमक नाही. बरोबर. ही अशी विचित्र अवस्था आहे सगळी. खरं तर तुमची आंदोलनं खूप जास्त प्रसिद्ध आहेत. मग ते सुतळी बॉम्ब आंदोलन असो, जमिनीखाली गाडून घेण्याचं असो, टाकीवर चढण्याचं असो किंवा नुकतंच जे भाजपाचे झेंडे शेतामध्ये रोवले गेले होते ते आंदोलन असो. एकूणच कसं काय सुचतं एवढं सगळं, की कशा पद्धतीनं हे कसं सुचलंच कसं तुम्हाला की अशा पद्धतीनं काहीतरी व्हावं? काय होतंय का नेहमी सातत्यानं जसं एखादा परीक्षार्थी राहतं, कुठले प्रश्न येतं काय येतं तर चौफेर धावत असतं, या पुस्तकातलं येईन का हा येईन तो येईन. तसं आम्हाला सातत्यानं किंवा आंदोलनातला दिशा भेटली पाहिजे किंवा ते आंदोलन जगपातळीवर गेलं पाहिजे आणि त्याच्यातून कुठेतरी प्रश्न मार्गी लागला पाहिजे. या अशा गुंताऱ्यात रात्रभर झोपही लागत नाही आणि मग कधी कधी सहज लोकांमध्ये राहिलं का त्या कल्पना येतं. सहज एक कार्यकर्ता आला म्हणून काय करावं आता, काय पच्चीभाऊ पराठी पेरली तरी भाव नाही, कपाशी पेरली तर तुरही. म्हटलं काय करतंय, म्हटलं लाव भाजपचे झेंडे. ते सहज त्याच्या वेदनेतून आलेली कल्पना आहे का. म्हणजे तुम्ही कशालाच भाव देत नसाल आणि आम्हाला सगळं तुम्ही धर्मजातीत गुंतवून ठेवत असेल तर आता मग त्या शेतीमध्ये राबून जर काही भेटतच नाही आणि तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर मग आता आम्ही पीक पिकवल्यापेक्षा झेंडेच लावतो ना. बरोबर. तुम्ही आमच्या घरावरही झेंडे लावले, आमच्या माणसाच्या हातातही झेंडे दिले, आता शेतीच कशाला ठेवता, झेंडे ते पण झेंडेच लावून टाकू. पण इतकी आंदोलनं झाली, यातली काही आंदोलनं खूप यशस्वी झाली, पण काही आंदोलनं अयशस्वी झाली किंवा त्यातून काही मार्ग निघाला नाही, असं सुद्धा झालेलं आहे. काय सांगाल? नाही, बऱ्यापैकी काय होतंय का आता 25 लाख ते 30 लाख शेतकऱ्यांवर कर्ज आहे. आता तो कर्जाच्या बोजात असणारा शेतकरी बाहेर येत नाही. 25 लाखातला जर समजा 5 लाख जरी उद्या आला तर मला बच्चूकडूची गरज राहणार नाही, पण तो येत नाही हेच खरं त्याच्यातलं गांभीर्य आहे. सरकार गंभीर नाही हा भाग तर आहेच, पण शेतकरी म्हणून गंभीर आहे काय तर तोही नाही. त्यालाही वाटत नाही. तो काय घरून बसून कॉमेंट करन किंवा आपल्या चुका काढन आणि याला स्पिरिट नाही ना, असं काय म्हणतं त्याला आपण मराठीत का जी हे पाहिजे भावना असतात जसं जातीबद्दलच्या धर्माबद्दलच्या उफाळून येतात किंवा मग ह्या प्रश्नावर शेतकरी फारसा साधं उदाहरण आहे का
खबुत्तरखाना बंद केल्यावर लगेच त्याच्यावर निर्णय बदलावा लागला. बदलावं लागेल. म्हणजे मला तर जैन समाजांचं मानवतेचा आभार म्हणजे अभिनंदनच करावं लागेल का खबुत्तरासाठी त्यांना दाणे भेटले असते कुकडे, ते काही मेले नसते, पण त्याच्यासोबत असणारी प्रामाणिकता आणि त्यांच्या भावना किती लगेच परिणामकारक होत्या. आणि बरोबर. 6.5 लाख शेतकरी मरण पावलाय. हम्म. त्या 6.5 लाखातल्या 2 लाखही त्या परिवारातलाही सदस्य आंदोलनात हजर होत नाही. हम्म. हा मोठं गंभीर गोष्ट आहे, कारण हम्म. हा संशोधनाचा विषय आहे. हम्म. हा फार चिंतेचा विषय आहे बरोबर. का पहिले आपणच असा आपल्या प्रश्नासाठी आवाज हा उठवत आवाज नाही. उठू शकत नाही. म्हणजे इळा पिळा जाऊ दे आणि बडीचं राज्य येऊ दे. येऊ दे. आता इथं बडीच खतम करून टाकलाय, म्हणजे राज्य याचा बरोबर. विषय संपून टाकला. कारण तो बडी काय केला, तो शेतकऱ्याला काय केलं, त्याला ओबीसी म्हणून सांगितलं, हा तू ओबीसी आहे बरं, शेतकरी नंतर आहे, तू बरोबर. मराठा आहे, तू दलित आहे, तू आदिवासी आहे, हम्म. असं करून त्याला पहिले विभागलं. हम्म. त्याला जातीचं राजकारण व्यवस्थित आमच्या सगळ्या राजकारणी लोकांना त्याच्या डोक्यात घातलं. हम्म. काय होतंय, एखादी निवडणूक प्रभाग म्हणा हम्म. किंवा विधानसभा, ती निवडणुकीतलं जे काही मतं उमेदवारी दिल्या जातं हम्म. ती जातीच्या गणितावर दिलं जातं, हम्म. ते त्याच्या कर्तृत्वावर दिल्या जात नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळं काय झालं का आता प्रत्येक गावात पक्षाचे गुलाम उभे करून ठेवलेले आहे, हम्म. झेंडे हाती ठेवासाठी, ते पार्टी चालवासाठी. हम्म. आणि त्यांनी काय केलं, ठीक आहे ते पक्ष चालवत होते इथपर्यंत ठीक होते, पण त्यांनी शेतकऱ्याच्या छातावर पाय ठेवून पक्ष चालवत आहे. हम्म. म्हणजे बाप मेला त्याचं दुःख आता कार्यकर्त्याला राहिलं नाही. हम्म. नेता मेला नाही पाहिजे. माझ्या नेत्याला बोललं तर हम्म. खबरदार. हा अगदीच म्हणजे तळपायाची आग मस्तकाला त्याच्या होती. बाजूनं शेतकऱ्याच्या तिच्या भावाची आत्महत्या होते, त्याचा संताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही, हम्म. तो येणारही नाही. कारण जातीपाती धर्मामध्ये व्यवस्थित मंदिराची गरज आहे. मुसलमान आता वाढत चालले, हम्म. आता हिंदू मुसलमानाला वेगळं काही सांगितलं जातं, आणि व्यवस्थित मुद्द्यापासून दूर नेण्याचा आमची सगळे राजकारणी आता यशस्वी झालेले आहे. त्यांना मुद्द्याचं राजकारण किंवा हक्काची लढाई हा विषय दिवसेंदिवस राज्यामध्ये राहणार नाही, देशामध्येच राहणार नाही. पण ती गोष्ट खरंच खूप म्हणजे मारक आहे. हा, म्हणजे कठीणच आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्ही फॅक्टरीतला मला काल परवा कामगार भेटले, तर त्याला 8,000 रुपये पगार. त्या रेस्ट हाऊसमध्ये जिथं सगळे मंत्री जातात, त्या रेस्ट हाऊसचं कामगार पुरवण्याचं काम बीजेपीच्याच एका माणसाला भेटलेलं आहे. तर ते गव्हर्नमेंटकडून उचलतं 14,000 आणि तो देते त्याला 8,000. 8,000 आणि 14,000 म्हणजे आपण ते कितीचा फरक पडला. तो 14,000 घेतोय आणि याला कामगाराला 8,000 भेटतं. तर तो सगळ्यात जास्त तर हाच कमावून आला ठेकेदार. काही नाही, ते तक्रार करू करू थकले आणि ज्यांनी तक्रार केली त्याला काढून टाकलं. बरोबर. ते मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. ते काही आता पार्टी आहे ना, पार्टी चालवा लागतं, पैसे लागतं पार्टीले, आणि त्याच्यानं लुटावं लागतं. आणखी एक महत्वाचं म्हणजे तुमचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे महाराष्ट्राला हादरवणारं आंदोलन होतं खरं तर. आणि त्यामध्ये रक्ताच्या उलट्या झाल्या, नंतर बीपी वर खाली व्हायला लागला आणि सगळ्यांचीच धाकधूक अख्ख्या महाराष्ट्रात वाढली होती त्यावेळेला. आणि मुख्यमंत्र्यांचा फोन आला, बरेच नेते येऊन भेटून गेले. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री तुम्हाला? ते सांगत होते का आम्ही आता समिती नेमू आणि समिती नेमल्यानंतर आपण कर्जमाफीचा निर्णय घेऊ. आणि पण ते कधी घेऊ ते सांगत नाहीये. समिती नेमली, त्याची एक बैठक नाही, आता 1.5 महिना झाला. एकही बैठक त्या समितीनं घेतली नाही. काय प्रवीण परदेशी का कोणतरी त्या समितीचे अध्यक्ष आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला समिती नेमाची गरजही पडली नाही. आणि आता निवडणूक झाली आणि समोर निवडणूक नाही आहे म्हणून समितीचं गाजर एक व्यवस्थित नेलं. ठीक आहे, आम्ही मान्य केलं का श्रीमंत शेतकरी आला नाही पाहिजे, गरीबच शेतकऱ्याला ते मदत गेली पाहिजे, मान्य. पण त्याला काही कार्यकाळ तर काम तर वेळ तर दिला पाहिजे ना, आणि ते द्यायला तयार नाही आहे. म्हणजे आमच्या राजकारणी लोकांच्या मनातलं असलं तर ते किती लवकर होतं. म्हणजे 4.5 लाख का 40 लाख बहिणी त्यांनी लगेच बाहेर काढल्या, अपात्र करून टाकल्या, आणि देताना मतं भेटलं पाहिजे म्हणून काहीच विचार केला नाही.
म्हणजे ही कशी लोक आहे का ठीक आहे तुम्हाला आता 1500 देतो, पण त्याच्या 1500च्या बदल्यात ते घरच गहाण करून घेतं. वोट बँक तयार हा करायचं. म्हणजे व्यवस्थित प्लॅनिंग आहे. हम्म, आणि तेव्हा तुम्हाला गरज होती तर तुम्ही कसे काय लगेच हम्म, घोषणा केली, लगेच पैसे खात्यात गेले, 6-6 महिन्याचे खात्यात पैसे जात होते. म्हणजे तुम्ही त्या लाडक्या बहिणीच्या वेदनेसाठी पैसे दिले नाही, तुम्ही मतासाठी दिलेले आहे. मतासाठी पैसे. तुम्ही एवढे वाईट आहे का हे तर अफजल खानाने कसं केलं नसेल. तो कमसे कम दिवसा असा मारत होता तलवारीनं. ही त्याच्यापेक्षा वाईट लोक आहे. यांनी वेदनेतून माझं काय म्हणणं आहे का अडचणीतून योजना, अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी योजना असली मान्य करू हम्म, तर ठीक आहे. 2 पायनी, हातनी, डोळीनी अडचण आहे, तिथे योजना असल्या पाहिजे. हम्म, आणि श्रमावर आधारित योजना असली पाहिजे. हम्म. असा क्रायटेरिया त्यांनी सांगितलं. नाही असं आम्ही म्हणतोय. त्यांनी असं केलं नाही. हम्म, हम्म, त्यांनी ना श्रम पाहिले ना वेदना पाहिलं, त्यांनी फक्त होटिंग पाहिलं हम्म. आणि तेवढ्यासाठी ते सगळं केलं. त्यावेळेला आंदोलन करत असताना राजकीय दबाव होता का आंदोलन थांबवण्यासाठी? कारण एकतर खूप या आंदोलनाची चर्चा झाली आणि हळूहळू एक एक संघटना म्हणा, शेतकरी संघटना, मनोज जरांगे स्वतः येऊन भेटले होते, राजू शेट्टी आले होते, बरेच नेते तुम्हाला येऊन भेटत होते. काय बंद झालंय करण्यासाठी दबाव होता? नाही असं दबाव नव्हता, पण नेमकं आम्ही आंदोलन मंडपातून बाहेर आलो, हम्म, त्याच्या अर्ध्या एक तासात इतका धोधो पाऊस आला का मंडपच पूर्ण. हम्म, कारण चाहूल पावसाची सुरू झाली होती, हम्म, पेरणीचा काळ सुरू होता. बऱ्याच कार्यकर्त्याचं असं म्हणणं होतं का आत्ता आंदोलन कंटिन्यू जर ठेवलं आपण तर शेतकरी पेरणीत लागेल हम्म, आणि पावसामुळं आपल्याला आंदोलन सुद्धा हम्म, त्याच्यावरचा प्रभाव कमी होईल. हम्म. त्याच्यामुळं आपल्याला ते आंदोलन सध्या तरी मागे घेऊन स्थगित पुढं आपण करायला. समोर नेलं पाहिजे. हम्म, दबावाचं कारण नाही, कारण कधी कधी लक्षात येऊन जातं का किती ताणलं तर हम्म, त्याचा आपल्याला फायदा होते का नाही होत. हम्म. कारण किती ताणून ठेवावं आणि ते किती कधी सोडावं याचं तारतम्य जर जुळलं नाही तर मग मोठा अडचण निर्माण होऊ शकते. बरोबर, बरोबर. ते आम्ही साध्य केलं. अखेरी कसं आहे का आम्हाला हे माहित होतं का सरकार, आपण इथे मेलो तरी सरकार काही कर्जमाफीची घोषणा उद्याच आम्ही लगेच जाहीर करणार नाही, कारण तेवढे निष्ठुर आहे. कसं होतं, पहिले संवेदना होत्या आणि संवादही होता. हम्म. सरकारचा संवादही संपला आणि संवेदना तर राहिलंच नाही. राहिलंच नाही. आता एक दुसरा मुद्दा हल्ली खूप उचलून धरलेला मुद्दा आहे खरं तर. जैन मठाची ती हत्तीण आहे महादेवी नावाची, ती परत येण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. वनदाराकडून सुद्धा सगळे तिचे मेडिकल जे आहेत ते त्यांना प्रोव्हाइड केले जाणार आहेत. हत्ती परत पाठवला जाणार आहे. स्वतः वनताराचे CEO मुख्यमंत्र्यांना भेटले. मग मला असं म्हणायचं होतं की हत्तीनीसाठी एवढी मोठी चळवळ उभी राहते आणि वनतारा जे उद्योजक आहेत खरं तर त्यांचं ते वनतारा प्रायव्हेट मेडिकल प्रोव्हाइड करणारं आहे. असं जर त्यांना, ते उद्योगातल्या लोकांना घेऊन जर शेतकऱ्यांसाठी काय करता आलं तर तिथं का पुढाकार घेतला जात नाहीये शासनाकडनं? तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे समजा आज माझा शेतकरी सोयाबीन पिकवतोय आणि तिथेच तिला काय म्हणतो आपण त्याला, प्रोजेक्ट जर त्याचे उभा राहिले, म्हणजे माझा मका पिकवणारा शेतकरी तिथंच प्रक्रिया उद्योग करून तिथंच जवळ पण जर त्या हे केलं, प्रक्रिया उद्योगानं तिथं का काही नाही प्रश्न येत? मिटणार नाही. प्रक्रिया उद्योग हा पुन्हा एक खेळ आहे. कसं आहे का सोयाबीन आता आम्ही अमेरिका म्हणतं का आमचं सोयाबीन घ्यावं लागेल, हम्म, हम्म, तो दबाव सुरू आहे. हम्म, आणि मला तर वाटते त्या दबावाला भारत सरकार बळी पडेल आणि सोयाबीन जर आयात केलं, आता 75 लाख टन आपण तुरीची डाळ आयात केली, त्याच्यामुळे तुरीचे भाव पडले. बरोबर. आता तुरीची डाळ करणारी प्रोसेसिंग युनिट प्रत्येक गावात तालुक्यात 4-4 आहे. हम्म, हम्म, प्रोसेसिंग युनिट आहे, मग तुरीला भाव का नाही भेटत? हम्म, गव्हाची तर पीठ, ज्वारी गव्हाची पीठ तर प्रत्येक घरोघरी होते गावागावात. हम्म, मग गव्हाला काहून भाव नाही आहे? त्याचं कारण असं आहे का आयात निर्यात धोरणच चुकीचं आहे. बर. काय होतंय देशामध्ये आतापर्यंत शेतीचे भाव वाढले हम्म, तर ते कमी करण्यासाठी उपाययोजना राखल्या जाते, हम्म, पण कमी भाव झाले तर वाढायसाठी काहीच उपाययोजना करत नाही. हम्म, हे त्याच्यातलं गमक आहे. हम्म, हम्म, म्हणजे सरकार मुद्दामून शेतीचे भाव पाडतात, मालाचे भाव. आता कांद्याचे भाव पुन्हा पाडले, पाडले गेले. निर्यात करायला पाहिजे तर ते थांबवली.
हम्म. तर हे व्यवस्थित प्लॅनिंग असतं. खाणाऱ्याचा विचार होतं, पिकवणाऱ्याचा विचार होत नाही. हे त्याच्यातला म्हणजे आता अदानी अंबानीलाच जर कर्ज माफ करत असेल तर हे शेतकऱ्यांना काय देणार आहे? हम्म. तुम्ही सांगा 100 ते 150 उद्योगपत्यांना 16 लाख करोड हम्म. कर्ज आतापर्यंत माफी दिली. हम्म. 16 लाख करोड हम्म. म्हणजे आपण सगळ्या राज्यातले कर्जमाफी जर पकडली राज्य सरकारची हम्म. ती 2 लाख करोडच्या वरती जात नाही. संख्या शेतकऱ्याची जास्त, कर्जमाफी सगळ्यात कमी यांना आणि उद्योगपत्यांची संख्या कमी, कर्जमाफी जास्त. बरोबर. कसं आहे सरकार ही सामान्य लोकांसाठी आहेच. आता श्रमोदय झाली हम्म. तर ते किती सामान्यांसाठी काय झालंय देशामध्ये का वर्गवारी झाली. दाखवायला काय झालं, जाती धर्माचा वाद दाखवलं जातं. पण वस्तुस्थिती काय आहे, गरिबाचा वेगळा उपचार आहे आणि श्रीमंताचे उपचार वेगळे आहे. बरोबर. त्याच्या उपचाराची वेगळी अवस्था आहे. हम्म. गरिबाचं शिक्षण वेगळं आहे हम्म. आणि श्रीमंताचं शिक्षणाची अवस्था वेगळी केली. हम्म. त्याची सिलेबस सगळं बदललेलं आहे, अभ्यासक्रमही बदललेला आहे. म्हणजे खूपच वाईट आहे. पुण्यात महात्मा फुलेंचा सावित्रीबाईचा लढा होता हम्म. तो त्याच्यापेक्षा घातक आहे बरं सध्या. तेव्हा शाळेत जाता येत नव्हतं, आता शाळेत जाऊन सुद्धा शिकता येत शिक्षण नाही. मिळत नाही. म्हणजे खूप वाईट अवस्था आहे. हम्म. आणि आता श्रीमंताचा रस्ता वेगळा आहे. हम्म. म्हणजे तुम्ही जर इथून श्रमोदयनं जर नागपूरला जातो म्हटलं तर 2000 टॅक्स भरावं लागतं हम्म. आणि माझ्यावर 2000 नसेल तर मला खालच्या रस्त्यानं जावं लागतं. त्याच्यात प्रचंड ट्रॉफिक असते, हम्म. खड्डे खड्डे असतात. असतात. म्हणजे श्रीमंताचे रस्ते वेगळे, सगळं असं व्यवस्थित विभाजन वर्गीकरण झाले आणि फार व्यवस्थित प्लॅनिंग नव्हतं आहे. मला असं तेच म्हणायचं होतं की मुख्यमंत्री जेव्हा अशा गोष्टींना प्रायोरिटी देतात किंवा खूप तत्परता दाखवतात तिथं मग शेतकऱ्यांच्या बाबतीत तसं का होत नाही? ते कसं आहे, त्यांना माहीत आहे का परिणाम काही नाही, कारण का गावात गुलाम आहे ना, हम्म. पक्षाचे गुलाम आहे. त्याच्या हातात पक्षाचा झेंडा दिलेला आहे, धर्म सांगितलाय, जात सांगितलाय. महाराष्ट्रामध्ये तर फारच म्हणजे विचित्र परिस्थिती आहे का तो धर्मातून बाहेर निघत होता, धर्माच्या वादातून, तर त्याला जातीच्या वादात टाकलं. ओबीसीला वेगळं उभं केलं आणि मराठ्याला वेगळं उभं केलं आणि व्यवस्थित वाद लावून टाकले. आता काही न करता ओबीसी मराठा व्यवस्थित भांडत राहील आणि मग राजकीय व्यवस्थित पोळी शिकला जाईल. म्हणजे दोनही लाकडं एकाच चुलीत टाकलेले आहे आणि त्या ताव्यावरची भाकर जे तयार होतं ना ते ना ओबीसीला भेटत ना मराठ्याला भेटत, ते राजकारणी लोकांना भेटत. व्यवस्थित प्लॅनिंग आहे. सर, मुख्यमंत्र्यांनी जेव्हा विधानसभा निवडणुकांच्या वेळेला एक मोठी घोषणा केली होती की शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा 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 हा त्यांचा मुख्य घोषणेचा एक भाग होता. पण काही मिळालंच नाही. म्हणजे हे फक्त मतांसाठी होतं का किंवा हे फक्त तेवढ्यापुरतं का मर्यादित होतं का? भाषणचे जेव्हाचं जर तुम्ही पाहिलं फडणवीस साहेबांचं ते जर ती भाषणाची जी स्टाईल पाहिली तेव्हाची, तर एवढी बेधडक आणि एवढी विश्वासपात्र होती का बस आता आल्याबरोबर कोराच होणार. आणि आता त्यांनी एक पत्रकार परिषदमध्ये सांगितलं नाही 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 ते आता 7/12 कोरा म्हणजे काय, कर्ज माफ कसं करायचं, किती वेळा करायचं, आता काय दुष्काळ पडला का, आता म्हणजे किती बदलतात तुम्ही. तेव्हाचे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आताचे देवेंद्र फडणवीस असं वाटतं हे अमेरिकेतून आले आणि हे हिंदुस्थानचे आहे की काय. एवढा बदल काही थोडी पण काही वाटत नाही हो, काहीच वाटत नाही. दुष्काळ पडायची वाट पाहतोय तुम्ही म्हटलं होतं का MSPच्या 20% बोनस देऊ, सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ, काही बोलायला तयार नाही. विचारलं तर याच्यावर बोलत नाही आणि पत्रकार पण हे विचारत नाही तुमची संकल्प यात्रा काय आहे, तुमचे संकल्प होते. बरोबर. काय बोला आता पैसे बजेट नाही म्हणताय, बजेट नाही आहे मग 80,000 कोटीचा शक्तीपीठ काय कोणावर जबरदस्ती छातीवर तलवारी ठेवल्या होत्या तुमच्या का हा शक्तीपीठ करा, नाहीतर त्याला विरोध आहे. विरोध असून तो शक्तीपीठ करताय म्हणजे आता आम्हाला दुर्दैवानं असं म्हणावं लागतं का कमिशन भेटते म्हणून करता का. बरोबर. ज्याची मागणी नाही, ज्याची गरज नाही आहे तिथं पैसा तुम्ही उधळायला वेळ आहे. आजही तुम्ही जर गणित पाहिलं तर शहरात होणारा खर्च आणि ग्रामीणमध्ये श्रमोदयनंतर दुसरा श्रमोदय, तिसरा श्रमोदय, पानन रस्त्याचे काय हाल आहे. अजूनही शेतात बंडी जात नाही, उचलून आणावं लागतं डोक्यावर वजन.
पहिला रस्ता तर देशात पाण्यानंच झाला, पाण्यानं. शेतातलाच झाला. हम्म. जो पहिले झाला तो मागं राहिला, आणि जो नंतर तुम्हाला सरळ सांगा का जागतिक बर्डन आहे, हम्म. जागतिक व्यापार संघटनेचं बर्डन आहे. तुम्हाला कुठल्याही विमानतळावरून कुठूनही त्यांचा माल अतिशय व्यवस्थित, हम्म. श्रमोद्दीवरच्या वाहनाची जर आकडेवारी लिहिली तर गाड्यापेक्षा सगळ्यात जास्त ट्रक जातात आजही. हो हो व्यापारासाठी केलेली व्यवस्था आमच्या माथी मारताय, ते बरोबर. करा, मान्य आहे. पण व्यापाराचा माल नागपूरवरून मुंबईत आला पाहिजे, रत्नागिरीत गेला पाहिजे, तो फास्ट गेला पाहिजे, अडथळा मुक्त गेला पाहिजे, अशी तुम्ही व्यवस्था करतात. बरं, आमचा शेतीतला मालही अडथळा मुक्त करा ना. बरोबर. त्या भावना संपलेल्या आहे. त्यांना माहित आहे ना, हा सगळा शेतकरी जातीपातीत कुठला आहे, हम्म. हा याच्या मुद्द्यावर लढणारच नाही. हम्म. हम्म. आणि आता एक महत्वाचा प्रश्न विचारते. खरं तर आत्ता सरकारमध्ये आपण नाही आहात किंवा याच्यामध्ये नाही आहात, सत्तेत नाही आहात, पण आत्ता जर ही कर्जमाफीची योजना राबवायची झाली तर ती एक्झिक्यूट कशा लेवलनी करायला हवी असं तुम्हाला वाटतंय? वर्गीकरण केलं पाहिजे. शेतकऱ्याचं वर्गीकरण करणं फार महत्वाचं आहे. आमदार, खासदार, राजकीय शेतकरी, इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी, नोकरदार शेतकरी, व्यापारी शेतकरी, हे सगळे शेतकरी, आणि शहराच्या बाजूने असणारे शेतकरी. म्हणजे पुण्याला लागून 2-3 किलोमीटरवर शेती असेल तर त्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाही. तर असे सगळे शेतकरी वेगळे काढायचे, आणि खरा गरीब शेतकरी त्यांना बाहेर काढून त्याला ती कर्जमाफी जास्तीची अधिक द्यावी. तर कर्जमुक्तीमध्ये त्याच्यावर असणारं सगळं कर्ज मुक्त करून एक डाव त्याला व्यवस्थित उभं केलं पाहिजे. आज गरज हमी भाव भेटला नाही म्हणून लुटीतून कर्जमाफीची मागणी आलेली आहे. तर ते तशा पद्धतीनं केलं तर खूप व्यवस्थित होईल, आणि त्याच्या हातात काही भेटणार नाही, पण डोक्यावरचा बोजा संपन. बरोबर. आता एक्झिक्युशन तर झालं हे तुम्हाला असं वाटतंय, पण होईल का कर्जमाफी? कारण आत्ताचं जे वातावरण बघितलंय तर वरवरच्या घोषणा होतात, वरवरची भाषणं होतात, सगळं काही सत्तेसाठी चाललंय असं वाटतंय. आत्ताचं जे राजकारण चालू आहे, कृषी मंत्री स्वतः रमीसारख्या खेळामध्ये गुंतलेले आपण बघितले, पण शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही आहे, हे नाही आहे, अशी सगळी कारणं सांगितली जातात. महाराष्ट्राची तिजोरी खाली आहे असं सांगितलं जातं. वाटतंय सर कर्जमाफी होईल? त्याचं क्षणातच होऊ शकतं, लोकांनी मनात घेतलं तर. म्हणजे यासाठी शेतकऱ्यांनी जर मनात घेतलं तर ते क्षणात होतं, आणि मनात घेतलं नाही तर मग. यासाठी तुमच्यासारखे खरं तर लोक पुढे येत आहेत, नेते पुढे येत आहेत, आणि तुम्ही मोठी चळवळ शेतकऱ्यांची उभी केली आहे. यामध्ये तुम्हाला दिव्यांग लोकांची सुद्धा साथ आहे. आता आम्ही तुमची जी पदयात्रा पाहिली त्यामध्ये खरंच ह्या सगळ्यांची तुम्हाला साथ मिळाली आहे. पुढचं काय नियोजन असेल सर? काय आता पहा, आम्ही रायगडला 3 दिवस उपोषणावर बसलो. ते आंदोलन पहिले तिथे सुरू झालंय. त्याच्यानंतर आम्ही मशाल पेटून आंदोलन केलं आमदारांच्या घरासमोर रात्री 12 वाजता. नंतर रक्तदान करून आंदोलन केलं. नंतर 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. म्हणजे पहिलं 3 दिवस, नंतर 7 दिवस, नंतर पदयात्रा, आता पुन्हा एक पदयात्रा आम्ही काढतोय, आणि नंतर 2 ऑक्टोबर किंवा मधातल्या तारखा घेऊन आम्ही मुंबईत जातोय. आता जेवढं आम्हाला करायला पाहिजे तो मुद्दा न सोडता सातत्य आम्ही ठेवलेला आहे. पण त्याच्यात शेतकरी म्हणून किती लोक इन्व्हॉल्व्ह होते, हा त्या शेतकऱ्याचा प्रश्न. आम्ही व्यासपीठ उभं केलं, बरोबर, पण त्या व्यासपीठावर आपल्याला याचं नाही याचं आखरी शेतकऱ्याला जर वाटलंच नाही तर आम्ही काय ठरवणार का शेतकऱ्यांनाच गरज नाही आहे. आपण आंदोलनातल्या तर सगळ्याच गोष्टी केल्या. 150 किलोमीटर पायी चालून झालं, 7-10 दिवस उपोषण ते पण झालं. आता अधिक काय करायला पाहिजे? आता आम्ही प्रामाणिकपणे ही चळवळ उभी केली. त्या चळवळीला किती साथ भेटतं, प्रतिसाद शेतकऱ्याचा भेटतं, तो त्या शेतकऱ्याचा विषय आहे ना. जसं सरकारचा विषय आहे, आम्ही कसं आहे मधात आहोत. इकडे सरकार आहे, इथं मधात आम्ही आहोत, इकडे शेतकरी आहे. आता इकडून शेतकरी इकडे इथपर्यंत आला तर इथून ते सरकारपर्यंत जाणं सोपं होईल. बरोबर बरोबर. पण हा शेतकरी इथपर्यंत आलाच नाही तर आम्ही इकडे जाऊ शकणार नाही, इकडे जाणार नाही. आखरी हा त्यांचा प्रश्न आहे. कसं आहे, मी एवढे कष्ट जर मी जातीच्या एखाद्या आंदोलनात घेतले असते तर मी पण हिरो झालो असतो ना. माझे पण 10-15, मी मराठी म्हणून जर लढलो असतो, मी हिंदू म्हणून लढलो असतो, किंवा मी मुसलमान किंवा बौद्ध म्हणून,
किंवा मराठा किंवा ओबीसी म्हणून लढलं तर माझं चांदी राहिली असते. जातीपातीच्या राजकारणात कुठेतरी मुख्य प्रश्न मागे राहतोय असं वाटतंय का? ते त्याच्यासाठी ठेवलंय ना मुद्दामूनच. ते काय होते तुम्हाला माहित आहे का, छत्रपतीनं वतनदारी बंद केली आणि वतनदारी बंद केल्यामुळं छत्रपतीच्या नात्यातले लोक पहिले दूर गेले हम्म, आणि मग तो जो सगळा श्रीमंत वर्ग होता जो लुटत होता हम्म, तो हिंदूच होता. हम्म, म्हणजे पहिलं युद्ध तर चौकियांसोबत करावं लागलं, हम्म, कारण लुटीचे सूत्र हे गावातूनच सुरू होते हम्म. आणि ते बादशाहपर्यंत जात होते, मोगलपर्यंत. बरोबर. कारण इथली हिस्सा आता ज्या राजाची वतनदारी आहे ज्याच्या राज्यात, त्या वतनदारीचा एक हिस्सा तिकडे राजाला पण द्यायचा होता. हम्म, म्हणजे 1 क्विंटल जर गहू झाला हम्म, तर त्याच्यातले अर्धा क्विंटल हे पहिले वतनदार आणि राजाला द्यायचे, अर्धा क्विंटलच शेतकऱ्याला भेटायचा. बरोबर. ही पहिली लढाई छत्रपतीनं सुरू केली आणि ही वतनदारी बंद केली. हम्म, त्याचा परिणाम काय चांगला वाईट झाला, हम्म. म्हणजे परिणाम एक चांगला झाला का शेतकऱ्यांची लूट थांबली. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं ह्या वतनदारीतून छत्रपतीला न नळता राज्य निर्माण करता आलं असतं. हम्म, हम्म. काही कुठं न जाता राज्य ते राजे राहिले असते. बरोबर. फक्त म्हणायचं होतं का चालू ठेवा वतनदारी, मी आहे इकडे बसलेलो, हम्म, यांच्यासोबत मी लढतोय. पण राजानं फक्त मोघलशाही किंवा कुतुबशाही किंवा काय म्हणते आदिलशाहीसोबतच लढले नाही, तर त्या वतनदारासोबतही लढले. बरोबर. परिणाम काय झालं तर शहाजी संभाजी राजे शहीद व्हावं लागलं, हम्म, कारण सासऱ्याला वतनदारी भेटली नाही हम्म. म्हणून सासऱ्यानं संभाजी राजेचा पत्ता सांगितला आणि त्यांना बलिदान द्यावं लागलं. बरोबर. म्हणजे ही राजेपण आहे, हम्म, हे देशभक्ती आहे. हम्म, कसं प्रेम असावं, किती सामान्य माणसासाठी लढावं हे संभाजी राजानं सांगितलंय. हम्म, कदाचित जर सासऱ्याला वतनदारी दिली असती हम्म. तर संभाजीचं बलिदान झालं नसतं, आणि बरोबर. ते बलिदान झालं नसतं तर महाराष्ट्र इथून दिल्लीच्या समोर त्यावेळेसच पडलं समोर गेला असतं हम्म, आणि तेवढं चांगलं राज्य भेटलं असतं देशाला. हम्म. पण हे विष आम्ही घेणार नाही, आम्ही मेलो तरी बेहत्तर. राजेपण तर सोडाच, पण त्याच्यासाठी बलिदान करणारं राजेपण दिसते कुठं आता. रमीतून 9,000 कोटी रुपये भेटले आणि त्या रमीवाल्यानं 1,00,000 कोटी कमावले महाराष्ट्रात हम्म, 2 वर्षात, 1,00,000 करोड. कोण काय उद्योगपत्याचे पोरं आमदाराचे पोरं रमी खेळले, गरीबाचेच खेळले. कोणाच्या खिशातून पैसे काढले? गरीबाचं. 9,000 कोटी रुपये सरकारनं घेतले. हम्म, अरे वतनदारीसाठी जीव गमावला आणि तुम्ही रमीतून पैसे कमावताय, असलं सरकार? कसली शिवशाही, कुठलं रामराज्य? त्याच्यावर सुद्धा काहीतरी कायदा करायला पाहिजे आणि नियम बंधनं आणायला कसं पाहिजे. करणार आहे? इथलं सचिन तेंडुलकरच त्याची जाहिरात करते, सगळे ऍक्टर करतात आणि नवीन जी पिढी आहे पण सगळ्यात कमी पैसे त्यांच्याजवळच आहे ना. आता नुकतीच तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतली, काय चर्चा झाली आणि त्यांचा प्रतिसाद कसा होता? आधी तर बाळा नांदगावकर त्यांचं तर पदयात्रेत सहभागी शेतकऱ्यांबद्दल झालेच थोडं होते. भ्रमनिराशा आहे का शेतकऱ्यांच्या आंदोलनात किती काही उभं राहिलं हम्म, तर शेतकरी मतापर्यंत त्या आंदोलकासोबत उभा राहत नाही. बर. त्याचं मुख्य उदाहरण म्हणजे शरद जोशी साहेब पडले निवडणुकीत, हम्म, 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 ज्यांच्या परिवारात पत्नी गमावल्या गेली हम्म, शरद जोशीच्या सातत्य आंदोलन केल्यामुळे. आणि शरद जोशी एका सामान्य कार्यकर्त्यानं शरद जोशींना पाडलं, हम्म. ज्यांच्या आंदोलनं देशभर गाजले. बरोबर. विदेशातली नोकरी सोडून ते शेतकऱ्यासाठी उभं राहिलंय. हम्म, शेतकरी निवडणुकीत त्याच्यासाठी उभं राहिले नाही. हम्म, आणि हा सगळ्यात मोठा आम्ही पाहतोय शेतकऱ्यांसाठी सगळ्यात वाईट गोष्ट आहे ही. हम्म, 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 तो उभा नाही राहत. या आंदोलनात तर येतच नाही, फार कमी येतं, हम्म. आणि निवडणुकीत तर तो कोसं दूर राहत. म्हणजे शेतकऱ्यांनी कुठेतरी पुढे आलं पाहिजे. हा शेतकरी तेच आहे मुळात. काय म्हणूनच तर आम्हाला सगळ्यांच्या पाठिंबे मागत फिरावं लागतं. शेतकरी आला तर कसल्या पाठिंब्याची गरज आहे? पण सगळ्यांच्या पाया पडत 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 एकत्रित या. किमान हे आले तर त्याचे कार्यकर्ते आले तरी ते आंदोलन मोठं होईल. बरोबर. मग आता तुम्ही बोलला होतात की आता मनसेनंतर शरद पवार गटाकडे जाणार किंवा तशा पृथ्वीराज पद्धतीने. चव्हाण सोबत त्यांच्या काँग्रेस सोबत भेटणार, शरद पवार साहेब, उद्धव साहेब. काल संजय राऊतशी बोललो मी. हम्म, पाहू आता
कसं ते मोठं करता येईल. काय रिस्पॉन्स आहे त्यांचा? हाव सगळेच म्हणतात ना, पाठिंबा तर सगळ्यांनाच दिला, पण कार्यकर्ते सगळ्यांचे उतरले कुठं रस्त्यावर? काही निवडकच उतरले. कसं आहे, येऊन पाठिंबा देणं हा भाग वेगळा आहे आणि प्रत्यक्षात ग्राउंडला उतरणं येणं खूप ही वेगळी गोष्ट वेगळी आहे. गोष्ट आहे. आगामी स्वराज्य स्थानिक निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये कुणाला पाठिंबा देणार, की स्वतःच एक मोठी तिसरी शक्ती म्हणून उभे राहणार, काय असेल प्लॅन? सध्या आम्ही काही त्याच्या मानसिकतेत नाही आहे. संभाजीनगरला आम्ही 17 तारखेला एक अधिवेशन कार्यकर्त्यांचं बोलावलं. त्यामध्ये आम्ही काय कसा निर्णय घ्यायचा, काय राहायचं ते ठरवू. म्हणजे अजून त्याबद्दल काही येणं नाही. आजच्या शेतकरी परिषदेबद्दल काय सांगाल सर? मुद्दामून आम्ही सगळ्या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटना आहे किंवा जे नेते मंडळी आहे त्यांना मी स्वतःहून फोन केला. 10-15 लोकांना फोन केला. त्याच्यातल्या आता 7-8 लोक येत आहे. राजूजी शेट्टी आहे, नवलेजी आहे, शेतकरी संघटना आहे, अशा सगळ्या त्यातल्या काही लोकांनी नकार दिला, काही लोक येत आहे. त्यांना एकत्रित करून त्यांच्यापैकी कोणी पुढाकार घ्यावा. आमचं म्हणणं आहे आम्ही एक कार्यकर्ता म्हणून उभं राहू. अखरी याच्यातून काही आम्हाला नेतृत्व उभं करायचं नाही आहे. आम्हाला फक्त वेदना कमी करायची आहे. बरोबर. ज्या वेदना आहे ते स्थिती बदलली पाहिजे एवढा प्रामाणिक हेतू आहे. आंदोलनाच्या काळात नैनाताई पुढे आल्या, बोलल्या आणि त्यावेळेला ती परिस्थिती तशी गंभीरच होती. एरवी नैनाताईंची साथ कशी असते तुम्हाला, किंवा घरच्यांची साथ कशी असते? तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करता, फिरता, सामान्य माणसाच्यात मिसळता, त्यांची साथ कशी असते सर? हे जेवढे कार्यकर्ते राबतोय खूप ताकदीनं, बरेच कार्यकर्ते बिचारे घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतात. तसेच माझी आई होती, वडील होते, तेव्हा त्यांनी पण खूप मदत केली या सगळ्या सार्वजनिक जीवनासाठी. भावंडाने पण केली, बहिणीने केली, आणि आता नैना सुद्धा त्याच ताकदीनं उभी राहत आहे आणि खूप मोठं बळ देत आहे. खरं तर हे फार महत्वाचं असतंय, कारण आता आम्ही सातत्यानं बाहेर असताना घरात एकटेपणा असतं तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी सहन करून उलट ताकदीनं उभं राहणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे नैनाताई तुमच्या मागची शक्ती आहे असं म्हणून? हा प्रश्नच नाही. म्हणजे असं म्हणाले हरकत नाही. ते आहे म्हणून आम्ही आहो, कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही आहो. आता आणखी एक प्रश्न म्हणजे कसं होतं की आपण आता सत्तेत नाही आहे, लोकांसाठी काम करतोय, पहिल्यापासूनच तुम्ही लोकांसाठी काम करता, मैदानावर येता, पण समजा सत्तेत गेलात किंवा सत्तेत गेल्यानंतर तिथं कुठेतरी बंधनं येतात किंवा मुक्तपणे काम करता येत असं काही नसतंय बंधन याचं. मी आता राज्यमंत्री होतो तर मी दिल्लीला मोटरसायकलनं पाठिंबा द्यायला गेलो ना शेतकरी आंदोलनात. कसं आहे, आमचं लक्ष जर ठरलं तर मंत्रीपद हा काही फार मोठा विषय नसतो. माझं लक्ष काय आहे ते एकदा ठरलं पाहिजे. लक्ष मोठं करायचं का पद मोठं करायचं ते ठरलं पाहिजे. जेव्हा लक्ष जर मोठं असलं तेव्हा पदाला किंमत नसते. आम्ही गुवाहाटीला गेलो आणि दिव्यांग मंत्रालय स्थापित झालं, पण आमचं लक्ष दिव्यांग मंत्रालय होतं. मला माहिती आहे याच्यात बदलामी होईल. कार्यकर्ते आम्हाला सांगत होते का आपण नाही गेलो पाहिजे, नसले विनाकारण बदलामी. म्हटलं जाऊ ना, जर ते दिव्यांग मंत्रालय देत असेल तर काय हरकत आहे, झाले ठीक आहे, टाकू गटरमध्ये उडी टाकू आपण, पण आता आपण स्वच्छ निघून बाहेर निघू. पण दिव्यांग मंत्रालय कायमचं भेटलं ना आता. अनेकांनी त्यावेळेला भुवया उंचावल्या होत्या खरं तर, कारण तुमच्यासारखी पर्सनॅलिटी गुवाहाटीला च्या मंत्र्यांसोबत गेली होती. तो एक टर्निंग पॉइंट होता राजकीय तुमच्या एकूणच करिअर. कसं आहे, ते आम्ही झाले नाही पाहिजे होतं हे बरोबर होतं. म्हणजे कधी कधी शिवाजी महाराजांनी आदिलशाहीची हातमिळवणी करायला पाहिजे होती, पण निजामशाही संपवायची होती. आणि त्याच्यामुळं काही निर्णय फार चुकीचे आणि वाईटही असतात, पण त्याच्यामुळून 10 पट 100 पट चांगलं घडत असेल तर तो निर्णय घेतला पाहिजे ना. बरोबर. बरेचदा लोक काय करतं का बा त्याचं जीवन संपवतं आणि 10 लोक वाचवतोय, तर त्याच्यासाठी वाईट असते, पण लोकांसाठी ते चांगलं होतं. तर तेच झालं आमचं. माझ्यासाठी ते वाईट होतं, पण दिव्यांगासाठी ते कल्याणकारी होतं. जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय आज पाठी लागलं ना. दिव्यांग मंत्रालय, त्याला सचिव भेटला, मंत्री भेटला, आयुक्त भेटलाय. ही क्रांतिकारी आहे ना. हा विषय हा एवढा सोपा थोडा आहे. नाही, ग्रामपंचायत थोडी निर्माण झाली.
सर आता शेवटचा प्रश्न विचारतेय, पुढची राजकीय वाटचाल कशी असेल? कसं आहे, आम्ही सगळे मैदानावर खेळणारे किंवा आंदोलक म्हणून आहोत. हम्म, आमचं काही राजकीय फार भविष्य चांगलं असते असं नाही आहे. आणि कुठल्याही आंदोलकाचं भविष्य फार चांगलं राहिलं नाही. म्हणजे राजकीय भविष्य तर सोडाच, त्याचं व्यक्तिगत जीवनही फार चांगलं राहिलं नाही. बरोबर. शरद जोशी साहेबांच्या पत्नी जेव्हा आत्महत्या केली हम्म, तेव्हा त्यांच्या पोरींना खूप वाईट वाटलं का जोशी साहेबांच्यामुळं, वडिलामुळंच आपल्या आईनं आत्महत्या केली की काय. हम्म, हम्म, पण ते एवढं मोठं सार्वजनिक जीवन उभं करताना हम्म, व्यक्तिगत जीवन खतम झालं ना. हम्म. तर ह्या मोठा इथं तर आपलंच खरं नाही आहे. त्यांना राजकीय भविष्य काय ते काही, कसं आहे राजकारणामध्ये, निवड राजकारण करतो म्हटलं तर ते सोपं जातं. हम्म, हम्म. आणि निवड राजकारण केल्याशिवाय राजकारण फार मजबूत होते असंही नाही. बरोबर. आता आम्ही ज्या लोकांसोबत लढतोय, आता मी दिव्यांगांचा साठी 200-250 गुन्हे दाखल झाले. हम्म, पण त्या दिव्यांगांची व्होटिंग पॉवर काय आहे? हम्म. बरोबर आहे. कारण ते नाहीच आहे. हम्म, आणि नाही आहे म्हणून त्याच्याच मागं राजकीय पाठबळ नाही आहे. हम्म, हम्म. लोक आम्हाला मूर्खात गणना करत होते. म्हटलं तुम्हाला ते राजकीय म्हणून मूर्खपणा वाटत असेल, पण आशीर्वाद म्हणून याच्यासारखं मोठं काम मोठं नाही. काम नाही. बरोबर. सर तुमच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा. तुम्ही इथं आलात आणि खूप मनमोकळ्या गप्पा मारल्यात. धन्यवाद. ठीक ठीक, धन्यवाद.